नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचे लाईव्ह मार्केट रेट चॅनल। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दररोजचे बाजारभाव पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे लातूर जात आहे। लातूरमध्ये आवक झालेली आहे 1684 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7950 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7500 रुपये। या पुढील बाजार समिती अकोला जात आहे। अकोलामध्ये आवक झाली 797 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7600 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 8050 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7700 रुपये। या पुढील बाजार समिती अमरावतीत जात आहे। अमरावतीमध्ये आवक झाली 2625 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7600 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7950 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7724 रुपये। या पुढील बाजार समिती आहे चिखलीत जात आहे। चिखलीमध्ये आवक झालेली 110 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 6200 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7750 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 6924 रुपये। या पुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे। नागपूरमध्ये आवक झाली 800 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7300 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7950 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7724 रुपये। या पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे। हिंगणघाटमध्ये आवक झाली 1408 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7200 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले 8450 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 8224 रुपये। या पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जात आहे। मूर्तिजापूरमध्ये आवक झालेली आहे 200 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 6800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले 7650 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7224 रुपये। या पुढील बाजार समिती आहे मलकापूर जात आहे। मलकापूरमध्ये आवक झालेली 1210 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, जास्तीत जास्त दर मिळत 8050 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळत 8024 रुपये। या पुढील बाजार समिती आहे सावनेर जात आहे। सावनेरमध्ये आवक झाली 345 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7650 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7424 रुपये। या पुढील बाजार समिती आहे मेहकर जात आहे। मेहकरमध्ये आवक झालेली 120 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 6600 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 7650 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 7224 रुपये। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी बांधवांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला पण तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी कमेंट्स करा।